नमस्कार. बघा, सर्वांना प्रथमतः गुड मॉर्निंग. आजचा व्हिडिओ महाराष्ट्र पोलीस भरती करता आहे. आता महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मधील ज्या काही 24 मध्ये अफवा असतील किंवा काही व्हिडिओ आले होते की 25 ची पण भरती ही होणार आहे. बघा, काल 2 ते 3 असे एक सर्क्युलर जे आहेत ते फिरत आहेत, तेही बिंदू नियमावलीचे. ती बिंदू नियमावली काय आहे, पत्रक काय आहे, हे भरती कशी आहे, आपण थोडक्यामध्ये या सर्वांचा विचार या व्हिडिओवर करणार आहोत. बघा, आता सर्वांना माझी एक वॉर्निंग आहे, इशारा आहे त्या पोरांसाठी. त्या पोरांनी सध्या भरतीची तयारी बंद केली आहे. त्या लोकांना माझं एक स्पष्ट आणि एक प्रांजळ असं एक त्यांना माझं मत आहे, त्यांना माझा एक इशारा आहे. 2025 ची भरती हे 25लाच अवघ्या 2-3 महिन्यामध्ये सुरुवात होईल असे चिन्ह आहेत. मी कुठला गृहमंत्री वगैरे नाही. मग अशा वेळेस आपण मागच्या वेळेस किंवा मागच्या भरतीला आपण का लागलो नाही, आपण त्या भरतीमध्ये कुठे कमी पडलो आणि आपण त्या भरतीमध्ये न लागायची कारण काय आहेत. तुम्ही त्या भरतीमध्ये लागला नाहीत म्हणून तुम्ही ही भरती करत आहात. तुम्ही ही भरती करता आहात त्यासाठी तुम्ही पूर्णपणे प्रिपेअर आहात का, हा प्रश्न प्रथम स्वतःला विचारा. उत्तर काय येतं बघा, आणि पुन्हा बघा, ऐकून घ्या. तुमचं मनामध्ये उत्तर एकच असेल की अजून तयारी बाकी आहे. आपलं मागच्या वेळेस हे बाकी होतंच, आपल्याला मागच्या वेळेस वेळ पुरलाच नाही. पण हे तुम्हाला 6-7 वर्ष होते प्रॅक्टिसला, तर हे तुम्ही बोलतात की वय म्हणजे काय, वेळ पुरलाच नाही. आता परत असं म्हणू नका की वेळ मला पुरला नाही. तुमच्याकडे आता वेळ आहे, तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग हा 100% करून घ्या. तुमच्याकडे 3 ते 4 महिने तुम्हाला आरामशीर मिळणार आहेत. व्यवस्थित नियोजन लावा, ड्राफ्टिंग करा आणि व्यवस्थित टाइम टेबल बनवा आणि तयारीला लागा. बघा, आता आपण भरतीविषयी बोलू, कारण महाराष्ट्रामध्ये वाढती गुन्हेगारी आणि अपुरं मनुष्यबळ ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या समजून घ्या. वाढती गुन्हेगारी वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे, पण पोलिसाचे पद हे आहेत तेवढेच आहेत आणि संख्येपेक्षा खूप कमी आहेत. आणि त्यामध्ये जे सरकारचे नवीन धोरणं आहेत, त्यामध्ये सायबर सेल असेल, अँटी टास्क असेल, काही गोष्टी असतील, आणि परत नवीन पोलीस स्टेशन, आयुक्तालय, या सर्व गोष्टीतून जो ताण वाढलाय पोलिसांचा, हे ताण दूर करणं खूप मोठी गोष्ट आहे. पण हे जे रिक्त पद आहेत, हे रिक्त पद भरणं तरी महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही भरती आहे, ही भरती ही रिक्त पदावरती होणार आहे आणि ही भरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घटकामध्ये होणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे, पुणे कारागृहाचं अजून काय झालं नाही. पुणे कारागृहाचं ज्यावेळेस सर्व काही क्लिअर होईल त्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अशा बिंदू नियमावली आहेत, असे पत्रक आहेत, सोशल मीडियावरती फिरत आहेत. फिरायचं कारण काय, कारण ते सर्क्युलर जे आहे ते डिपार्टमेंटनं एक्झिक्यूट करून त्यांनी सोडलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एकूणच भरती प्रक्रिया हे या उन्हाळ्यामध्ये 25च्या होणार आहे. तुम्ही दिवाळी किंवा ऑक्टोबर तुम्ही डोक्यात ह्या गोष्टी काढून टाका. फक्त डोक्यामध्ये एक गोष्ट ठेवा, ते गोष्ट म्हणजे तुम्हाला भरती करायचंय, तुम्हाला भरती व्हायचंय, तुमच्याकडे अजून वेळ आहे, वेळ कमी आहे. तुम्ही गोष्ट डोक्यामध्ये हे ठेवून तुम्ही तयारीला लागा. फक्त ध्येय एकच ठेवा. जसं एखादी पोरगी पटवताना आपण ध्येय ठेवतो, ती पोरगी, त्या पोरीच्या मैत्रिणी, जायचे रस्ते, ट्युशन, क्लास, बरोबर नाही, आपण त्या पोरीविषयी पूर्ण माहितीही गोळा करतो एका डिटेक्टिव्ह सारखं. तुम्हाला तेच आपल्या भरतीकरता, आपल्या त्या नोकरीकरता करायचंय. ते नोकरी डोळ्यासमोर ठेवून त्या नोकरीकरता तुम्हाला काय काय करावं लागेल, तसंच तुम्ही एक जनून आणून एक असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पाठीमागं लागा. तुम्हाला ते नक्कीच मिळून जाईल, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि अधूनमधून आपण योजनेविषयी व्हिडिओ आणतो, त्यामुळे आपली मुलं नाराज आहेत. मित्रांनो, कारण भरतीचे कुठले अपडेट नाही. तुमच्यासाठी मी लाईव्ह लेक्चर सुद्धा आणले होते, तुम्ही बघत नाही. त्यामुळं हे जे चॅनल आहे हे चालवण्याकरता त्या गोष्टी कराव्या लागतात. पण ज्यावेळेस काही अपडेट असेल, तुमची काही इच्छा असेल या बाबतीमध्ये गायडन्सची, तुम्ही खाली बिनधास्त सांगत चला.
तुमच्याकरता प्रत्येक टॉपिक आणि तुमच्याकरता एनी टाईम अवेलेबल आपण आहे, होतो आणि भविष्यामध्ये राहील सुद्धा. तुमच्याकरता जेवढं होता येईल तेवढं करता येईल तेवढं करायचा चांगला प्रयत्न हा नक्कीच करेन. त्यामुळे तुमच्या काय समस्या असतील तुम्ही खाली मांडत चला. ठीक आहे.